Welcome, dear students. In this today's lecture on financial accounting, today we are going to discuss the meaning of accounting and accounting process. So let's start. तर आज आपण अकाउंटिंग बद्दल चर्चा करणार आहोत आणि अकाउंटिंग प्रोसेस म्हणजे काय आणि याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स येतात हे बघणार आहोत. आपल्याला सर्वांना माहीतच आहे किंवा तुम्ही 11वी मध्ये शिकलेलाच आहात की अकाउंटिंग हे फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे किंवा ज्या वेळेला मानवी सभ्यता अस्तित्वात आली, ह्युमन सिव्हिलायझेशन अस्तित्वात आलं, त्यावेळेपासून अकाउंटिंग हा मानवी जीवनाचा एक किंवा मानवी समाजाचा एक भाग बनलेला आहे. कदाचित त्या काळातलं अकाउंटिंग आणि आज आपण ज्या पद्धतीचं अकाउंटिंग करतोय याच्यामध्ये फरक असेल किंवा फरक आहे. आज ज्या प्रकारची डबल एंट्री सिस्टमचा आज वापर करतो त्या प्रकारची डबल एंट्री सिस्टमचा वापर पूर्वीच्या काळात केला जात नसेल, पण अकाउंटिंगची गरज त्या काळात देखील होती, आज देखील आहे. त्यामुळे त्या काळी देखील अकाउंटिंग ही कन्सेप्ट होती, अकाउंटिंगची प्रॅक्टिस होती. आज पण अकाउंटिंगची कन्सेप्ट आहे, आज पण अकाउंटिंगची प्रॅक्टिस करावी लागते. त्यामुळं असं म्हटलं जातं की अकाउंटिंग इज ॲज ओल्ड ॲज ह्युमन सिव्हिलायझेशन. अकाउंटिंग इज ॲज ओल्ड ॲज ह्युमन सिव्हिलायझेशन. त्यामुळं पूर्वीच्या काळात जे राजे असायचे त्यांना त्यांचा राज्याचा कारभार चालवण्यासाठी तो राज्याचा कारभार व्यवस्थित चाललेला आहे की नाही हे समजावून घेण्यासाठी किंवा त्यांच्याकडे जी काही संपत्ती होती, ते जे काही कर गोळा करत होते किंवा ते जे काही राज्याच्या विकासावरती जो काही पैसा खर्च करत होते, हे सगळे आर्थिक व्यवहार याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी अकाउंटिंगची वापर किंवा अकाउंटिंगचा वापर त्या काळात देखील होत होता. आपल्याला माहित आहे की लुका डी पॅसिओली नावाचा एक इटालियन व्यापारी आणि मॅथमॅटिशियन यानं 1494 मध्ये एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये डबल एंट्री सिस्टम याच्याबद्दल उल्लेख केला किंवा डबल एंट्री सिस्टम ची मांडणी त्या पुस्तकामध्ये त्यांनी केली. आणि हीच मांडणी किंवा हीच डबल एंट्री सिस्टम नंतरच्या काळात जगामध्ये प्रचलित झाली आणि आज संपूर्ण जगामध्ये डबल एंट्री सिस्टमचा वापर केला जातो आणि डबल एंट्री सिस्टम नुसार अकाउंटिंग केलं जातं. डबल एंट्री सिस्टम आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे आणि पुढे आपण डबल एंट्री सिस्टमचे आणखी माहिती पुढच्या काही लेक्चरमध्ये आपण घेणारच आहोत. तर हे लुका डी पॅसिओली यांनी ही डबल एंट्री सिस्टम मांडली, त्यामुळे त्यांना फादर ऑफ अकाउंटिंग असं म्हटलं जातं. फादर ऑफ अकाउंटिंग असं म्हटलं. त्यांनीच मांडलेलं जी कन्सेप्ट आहे की डेबिट अँड क्रेडिट, ती डेबिट अँड क्रेडिट ही कन्सेप्ट आज देखील आपण वापरतो. त्यामुळं त्यांना फादर ऑफ अकाउंटिंग असं म्हटलं जातं. तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर एक वाक्य मी लिहिलेलं आहे किंवा एक कोटेशन मी लिहिलेलं आहे, अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ बिझनेस. अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ बिझनेस. अकाउंटिंगला बिझनेसची लँग्वेज किंवा व्यवसायाची भाषा असं म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं? कारण कोणत्याही भाषेचं एक काम असतं, तर भाषेमुळं आपणाला संवाद साधता येतो. काय करता येतं? भाषेमुळं आपल्याला संवाद साधता येतो. त्यामुळं लँग्वेज ही मीन्स ऑफ कम्युनिकेशन असते, जिच्या साह्यानं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच पद्धतीनं अकाउंटिंग ही सुद्धा एक लँग्वेज आहे, जिच्या साह्यानं व्यवसायासंबंधीची माहिती, इन्फॉर्मेशन ही वेगवेगळ्या घटकांना उपलब्ध होते. त्यामुळं अकाउंटिंग
हे देखील एक भाषा आहे, ती व्यवसायाची भाषा आहे असं समजलं जातं. तर आपण पुढे जाऊ. तर आपल्या डोक्यात असा प्रश्न निर्माण होऊ शकेल की ही जी काही अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आहे याची गरज नेमकी कोणाला असते, किंवा हे अकाउंटिंग इन्फॉर्मेशन नेमकं वापरतं कोण? तर इथे एक आपल्याला लिस्ट दिसते ज्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत की ज्यांना व्यवसायामध्ये इंटरेस्ट असतो आणि त्यासाठी ते अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचा वापर करत असतात. आणि याच्यामध्ये सर्वात प्रथम ओनर्स किंवा शेअर होल्डर्स असं म्हटलेलं आहे. एखादी कंपनी असेल तर तिचे मालक म्हणजे शेअर होल्डर्स, आणि समजा एकल व्यापारी असेल किंवा पार्टनरशिप फर्म असतील तर त्याचे मालक. या लोकांना अकाउंटिंग इन्फॉर्मेशनमध्ये अतिशय किंवा अकाउंटिंग इन्फॉर्मेशनची सर्वात जास्त गरज या लोकांना असते असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण मालक किंवा शेअर होल्डर्स जे व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, व्यवसाय स्थापन करतात, त्यांना समजलं पाहिजे की आपला व्यवसाय कशा पद्धतीने चालू आहे. याचा अर्थ की जो व्यवसाय त्यांनी स्थापन केलेला आहे तो व्यवसाय नफा मिळवतोय की नाही, आणि त्या व्यवसायाची आर्थिक स्थिती काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल कोणाला, ओनर्स किंवा शेअर होल्डर्सना, तर त्यांना ह्या अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचा अभ्यास करावा लागतो किंवा हे अकाउंटिंग इन्फॉर्मेशन रीड करावी लागते. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन जनरली आपण समजून घ्यायचं झालं तर आपल्याला जर व्यवसायामध्ये प्रॉफिट होतोय की लॉस होतोय हे समजून घ्यायचं असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघावं लागेल. व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे हे समजून घ्यायचं असेल तर बॅलन्स शीट बघावी लागेल. त्यामुळे ओनर्स आणि शेअर होल्डर्स यांना माहिती पुरवण्याचं काम, इन्फॉर्मेशन पुरवण्याचं काम हे अकाउंटिंग करतं, ज्याच्या साहाय्यानं ओनर्स किंवा शेअर होल्डर्स यांना समजतं की व्यवसायामध्ये प्रॉफिट होते की नाही, व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे, याच्यासाठी ही अकाउंटिंग इन्फॉर्मेशन त्यांच्या दृष्टीने महत्वाची असते. नेक्स्ट कॅटेगरी आहे मॅनेजर्स किंवा मॅनेजमेंट किंवा मॅनेजर यांना व्यवसाय रन करायचा असतो, आणि हा व्यवसाय रन करत असताना त्यांना व्यवसायाशी रिलेटेड वेगवेगळे डिसिजन घ्यायचे असतात किंवा घेतलेले डिसिजन योग्य आहेत अयोग्य आहेत याचं इव्हॅल्युएशन करायचं असतं. आणि मग हे इव्हॅल्युएशन करण्यासाठी देखील अकाउंटिंग इन्फॉर्मेशन उपयोगी पडते. विदाउट अकाउंटिंग इन्फॉर्मेशन दे कॅनॉट टेक एनी significant or important decision for the business. That's why manager or management also interested in the accounting information. त्याच्यानंतर प्रॉस्पेक्टिव्ह इन्व्हेस्टर. प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेला एखाद्या व्यवसायामध्ये एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, आणि मग ही इन्व्हेस्टमेंट करत असताना किंवा ही इन्व्हेस्टमेंट जर त्याला भविष्यात करायची असेल तर तो इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घेण्याकरिता त्याला त्या व्यवसायाबद्दल माहिती असली पाहिजे की व्यवसायाची काय स्थिती आहे. याचा अर्थ व्यवसाय इन्कम जनरेट करतो की नाही, व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे, व्यवसायाचं भविष्यात काय होणार आहे किंवा काय होईल हे समजून घेण्यासाठी त्याला जे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि हे फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच अकाउंटिंग इन्फॉर्मेशन हे अकाउंटिंग प्रोव्हाइड करतं. त्यामुळं प्रॉस्पेक्टिव्ह इन्व्हेस्टर सुद्धा या अकाउंटिंग इन्फॉर्मेशन मध्ये इंटरेस्टेड असतात किंवा ते त्याचा वापर करतात. याशिवाय नेक्स्ट कॅटेगरी आहे क्रेडिटर्स, बँकर्स अँड अदर लेंडिंग इन्स्टिट्यूट. जे घटक व्यवसायाला उधारीवरती माल विकतात किंवा व्यवसायाला शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म मध्ये कर्ज पुरवठा करतात, या लोकांना सुद्धा हा कर्ज पुरवठा करत असताना किंवा उधारीवरती माल विकत असताना त्यांना पण ही शाश्वती असावी लागते की भविष्यात हा व्यवसाय अस्तित्वात राहील आणि तो आपण पुरवलेल्या कच्च्या मालाचे पैसे वेळेत परत करेल किंवा त्यांना पुरवलेले जे काही कर्ज आहे त्या कर्जाची परतफेड व्यवस्थित आणि वेळेत करेल. आणि मग हा एखादा व्यवसाय अशा पद्धतीने
परतफेड करू शकतो की नाही हे तपासण्यासाठी देखील अकाउंटिंग इन्फॉर्मेशनची गरज लागते. याशिवाय गव्हर्नमेंट असेल, एम्प्लॉई असतील, रेग्युलेटरी एजन्सीज असतील, रिसर्चर असतील, कस्टमर्स असतील, असे वेगवेगळे घटक आहेत की ज्यांना अकाउंटिंग इन्फॉर्मेशनची आवश्यकता असते. कारण त्यांना त्यांचे जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत किंवा त्यांना एखाद्या व्यवसायाबद्दल स्वतःचं मत बनवायचं असेल तर ते बनवण्यासाठी अकाउंटिंग इन्फॉर्मेशन म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटची आवश्यकता असते. अदरवाईज ते त्यांचं एक मत किंवा त्यांचा एक निर्णय घेऊ शकणार नाहीत. त्यामुळं हे जे काही सर्व घटक आहेत की यांना अकाउंटिंग इन्फॉर्मेशनची गरज असते, जी अकाउंटिंग इन्फॉर्मेशन अकाउंटिंग त्यांना प्रोव्हाइड करतं. त्यामुळं म्हणून आपण असं म्हणतो की अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ द बिझनेस. आणि हे व्यवसाय आणि हे जे काही इन्फॉर्मेशन युजर्स आहेत, अकाउंटिंग इन्फॉर्मेशन युजर्स आहेत, याच्यामध्ये कम्युनिकेशनचं एक टूल किंवा मीन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणून काम करतं. त्यामुळं अकाउंटिंग ही लँग्वेज समजली जाते, व्यवसायाची लँग्वेज समजली जाते. पुढे आपण व्हॉट इज अकाउंटिंग किंवा अकाउंटिंगची डेफिनेशन बघणार आहोत. अकाउंटिंगची एक पॉप्युलर डेफिनेशन आहे जी आपण तिच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर ही डेफिनेशन असं म्हणते की अकाउंटिंग इज द आर्ट ऑफ recording, classifying, summarizing in a significant manner and in terms of money, transactions and events which are in part at least of a financial character and interpreting the result thereof. एक पॉप्युलर डेफिनेशन आहे जी डेफिनेशन अकाउंटिंगच्या बाबतीत देण्यात आलेली आहे. आणि ही डेफिनेशन आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. तर तीच डेफिनेशन मी परत इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर समजून घेण्याचा प्रयत्न करा. अकाउंटिंग इज अन आर्ट ऑफ. आता अकाउंटिंगला इथं आर्ट म्हटलेलं आहे. आणि जनरली आपल्याला माहिती आहे की दोन प्रकारे क्लासिफिकेशन होतं. एक आर्ट as an art or an art and science. तर या डेफिनेशन मध्ये अकाउंटिंगला आर्ट म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय की अकाउंटिंग हा असा सब्जेक्ट आहे की किंवा अकाउंटिंग हे अशी स्किल आहे की जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढी तुमच्यात इम्प्रूव्हमेंट होईल आणि तेवढे तुमचं स्किल्स ऑफ अकाउंटिंग डेव्हलप होतील. त्यामुळे इथं अकाउंटिंगला आर्ट असं म्हटलेलं आहे. सो अकाउंटिंग इज अन आर्ट. कशाचे आर्ट आहे? अकाउंटिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग. कशाचे आर्ट आहे? रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग. अकाउंटिंग मध्ये काय करावं लागतं? रेकॉर्डिंग करावं लागतं. आतापर्यंत आपण बघितलं आहे की अकाउंटिंग मध्ये आपण रेकॉर्डिंग करतो म्हणजे जर्नल एंट्री करतो. त्याच्यानंतर काय करतो? क्लासिफाईंग करतो म्हणजेच काय? जर्नल एंट्री वरून लेजर पोस्टिंग करतो. त्याच्यानंतर काय करतो? समरायझिंग करतो म्हणजेच काय? तर त्याच्यावरून आपण लेजर पोस्टिंग वरून नंतर ट्रायल बॅलन्स तयार करतो. ओके. सो अकाउंटिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग. बरोबर. म्हणजे ह्या तीन क्रिया अकाउंटिंग मध्ये केल्या जातात. कशा पद्धतीने केल्या जातात? इन अ सिग्निफिकंट मॅनर. आता हा सिग्निफिकंट मॅनर म्हणजे काय? तर हे ज्या वरच्या क्रिया केल्या जातात ह्या एक सुसूत्र पद्धतीनं किंवा पद्धतशीर पद्धतीनं केल्या जातात. त्याला कशा पद्धतीनं हे रेकॉर्डिंग करायचं आहे, क्लासिफाईंग करायचं आहे, समरायझिंग करायचं आहे, ह्याचे प्रॉपर मेथड किंवा प्रोसेस ठरलेली आहे. त्या पद्धतीने आपण हे सगळं करतो. याच्या पुढे जाऊन ही डेफिनेशन असं म्हणते, काय म्हणते? अकाउंटिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग इन अ सिग्निफिकंट मॅनर अँड इन टर्म्स ऑफ मनी.
अकाउंटिंग हे व्यवसायाचं केलं जातं, व्यवसायात होणाऱ्या ट्रान्झॅक्शनचं केलं जातं किंवा इव्हेंटचं केलं जातं. पण हे करत असताना असेच ट्रान्झॅक्शन्स किंवा असेच इव्हेंट्सचं रेकॉर्डिंग केलं जातं की ज्याचा जे व्यवहार हे पैशाच्या स्वरूपातले असतात किंवा फायनान्शियल नेचरचे असतात. आणि ते फायनान्शियल नेचर असल्यामुळे त्याचं व्हॅल्युएशन आपण इन टर्म्स ऑफ मनी करू शकतो. अदरवाईज इतर ट्रान्झॅक्शनचं किंवा इतर इव्हेंटचं रेकॉर्डिंग अकाउंटिंगमध्ये केले जात नाही. सिंपल उदाहरण देतो किंवा साधं उदाहरण देतो की समजा एखाद्या कर्मचाऱ्याला पगार दिला, आपण खर्चाची एंट्री करतो. काय केलं आपण? सॅलरी पेड केली, सॅलरी पेडची एंट्री करतो. पण समजा आपण एखाद्या मॅनेजरची अपॉइंटमेंट केली, त्याची जर्नल एंट्री करतो का? नाही. कारण मॅनेजरची अपॉइंटमेंट करणं याच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण कोणत्याही प्रकारची देत झाली नाही किंवा ते पैशात मोजता येत. त्यामुळं इन टर्म्स ऑफ मनी ज्याचं मूल्यमापन पैशात करता येऊ शकतं किंवा केलं जातं, अशाच ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग केलं जाईल. आणि ते रेकॉर्डिंग करत असताना मनी या टर्मचाच वापर केला जाईल, अदर टर्मचा वापर केला जाणार नाही. भले तो व्यवसायाच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट इव्हेंट असेल तरी सुद्धा. जसं समजा की एखाद्या कंपनीनं दुसऱ्या कंपनीशी एक मोठा करार केला आणि त्यामुळे त्या कंपनीला किंवा त्या व्यवसायाला भविष्यात फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. जरी असं असलं तरी सुद्धा हा सिग्निफिकंट किंवा इम्पॉर्टंट इव्हेंट असला तरी सुद्धा त्याचं रेकॉर्डिंग अकाउंटिंगमध्ये केलं जात नाही. मात्र कितीही किरकोळ ट्रान्झॅक्शन असलं तरी सुद्धा आपण ते रेकॉर्ड करतो जर त्याच्यामध्ये पैशामध्ये ते जर मोजता येत असेल, पैशामध्ये जर ते मोजता येत असेल तर त्याचं आपण रेकॉर्डिंग करतो. ओके. सो अकाउंटिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाइंग, समरायझिंग in a significant manner and in terms of money transactions and events which are a financial character and interpreting the result thereof. तर आतापर्यंत आपण चर्चा केल्याप्रमाणे अकाउंटिंग काय आहे? अकाउंटिंग ही एक आर्ट आहे. कशाची आर्ट आहे? रेकॉर्डिंग, क्लासिफाइंग, समरायझिंग. कशाचं रेकॉर्डिंग करायचं आहे, कशाचं क्लासिफिकेशन करायचं आहे, कशाचं समरायझिंग करायचं आहे? तर ट्रान्झॅक्शन्स अँड इव्हेंट्स. कोणत्या ट्रान्झॅक्शन्स आणि इव्हेंट्सचं अकाउंटिंग करायचं आहे? तर जे फायनान्शियल कॅरेक्टरचे असतात. कशा पद्धतीने करायचं आहे? इन टर्म्स ऑफ मनी करायचं आहे. आणि मग हे सगळं एवढं केल्यानंतर, रेकॉर्डिंग, क्लासिफाइंग, समरायझिंग केल्यानंतर जो काही रिझल्ट येईल त्या रिझल्टचं इंटरप्रिटेशन करणं, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट अकाउंटिंगमध्ये केली जाते. म्हणजे फक्त अकाउंटिंगमध्ये जर्नल एंट्री केली जाते, लेजर पोस्टिंग केलं जातं, ट्रायल बॅलन्स तयार केला जातो असं नाही. तर त्याच्यापासून काही रिझल्ट्स काढले जातात आणि ज्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं, जे अपेक्षित आहे किंवा जे आवश्यक किंवा जो महत्वाचा अकाउंटिंगचा भाग समजला जातो. त्यामुळं या डेफिनेशनमध्ये मोस्ट सगळे एस्पेक्ट अकाउंटिंगचे इथं कव्हर केलेलं आहे. त्यामुळे ही एक पॉप्युलर अकाउंटिंगची डेफिनेशन आहे जी आपल्याला अकाउंटिंगबद्दल सविस्तर माहिती देण्याचं काम करते. त्याच्या पुढे आपण अकाउंटिंग प्रोसेस थोडक्यात समजून घेणार आहोत आणि इथं थांबणार आहोत. तर अकाउंटिंग प्रोसेस मध्ये आपल्याला हे बघावं लागतं की अकाउंटिंग करतो म्हणजे नेमकं कोणकोणत्या स्टेजेस या अकाउंटिंगमध्ये येतात किंवा कोणकोणती प्रोसेस अकाउंटिंगमध्ये होते. तर अकाउंटिंग प्रोसेसमध्ये इथं पहिली स्टेप किंवा फर्स्ट स्टेप आयडेंटिफाय असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? आयडेंटिफिकेशन म्हटलेलं आहे. तर आता आपण थोडंसं ॲज अ अकाउंटंट म्हणून या सगळ्यांचा गोष्टींचा विचार करू. म्हणजे हे जे प्रोसेस ऑफ अकाउंटिंग आहे ते आपल्याला सहजपणे किंवा चटकन लक्षात येईल. तर अकाउंटिंग करतो म्हणजे काय करतो? तर आपण अकाउंटिंग करतो म्हणजे रेकॉर्डिंग करतो किंवा एक साधी गोष्ट आपण म्हणू की अकाउंटिंग करतो म्हणजे जर्नल एंट्री करतो. ओके. पण जर्नल एंट्री कशाची करायची किंवा कोणत्या ट्रान्झॅक्शनची करायची याच्यासाठी आपल्याला अकाउंटिंग नेमकी कशाची करायची, कोणत्या ट्रान्झॅक्शनची किंवा कोणत्या इव्हेंट्सच्या करायची
हे आपल्याला अगोदर ठरवावं लागतं. आणि तो ठरवण्याचा सिंपल क्रायटेरिया आहे एक, फर्स्ट, की कोणताही इव्हेंट किंवा कोणताही ट्रान्झॅक्शन हा व्यवसायाशी रिलेटेड असला पाहिजे, तरच त्याचं आपण अकाउंटिंग किंवा जर्नल एंट्री करतो, अदरवाईज करत नाही. त्यामुळे फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला हे आयडेंटिफाय करावं लागतं की कोणत्या ट्रान्झॅक्शनचं आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे, कोणत्या ट्रान्झॅक्शनचं करायचं नाही. ओके, तर करायचं कोणत्या, जे ट्रान्झॅक्शन्स किंवा जे इव्हेंट बिझनेसशी रिलेटेड असतील ते. आणि सेकंड, ते फायनान्शियल नेचरचे असले पाहिजेत, जे फायनान्शियल नेचरचे असले पाहिजेत. त्याचं मूल्यमापन पैशामध्ये करता आलं पाहिजे. ते फायनान्शियल नेचरचे असले पाहिजेत. त्याचं मूल्यमापन किंवा तो व्यवहार, तो ट्रान्झॅक्शन किंवा तो इव्हेंट हा आर्थिक स्वरूपाचा असला पाहिजे, फायनान्शियल नेचरचा असला पाहिजे. त्यामुळं फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला हे ठरवावं लागतं की कोणकोणते ट्रान्झॅक्शन किंवा कोणकोणते इव्हेंटचं रेकॉर्डिंग करायचं आहे, ते ठरवण्यासाठी असे ट्रान्झॅक्शन आपल्याला आयडेंटिफाय करावे लागतात. असे ट्रान्झॅक्शन आपल्याला आयडेंटिफाय करावे लागतात. ओके, त्याच्यानंतर आपल्याला ते मेजर करावे लागतात. म्हणजे तुम्हाला माहित आहे की आपल्याला एखादा ट्रान्झॅक्शन दिला, तर ट्रान्झॅक्शन दिल्यानंतर आपण जर्नल एंट्री करतो, आणि जर्नल एंट्री करत असताना आपण कोणत्या तरी अकाउंटला डेबिट करतो, कोणत्या तरी अकाउंटला क्रेडिट करतो, आणि त्याच्यानंतर महत्वाचा कॉलम येतो डेबिट कॉलम, क्रेडिट कॉलम, आणि तिथं आपल्याला अमाऊंट लिहावी लागते. त्यामुळं कोणताही इव्हेंट किंवा कोणताही ट्रान्झॅक्शन जो आपण आयडेंटिफाय केला की ज्याचं आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे, त्याचं आपल्याला पैशातलं मूल्य आपल्याला ठरवावं लागतं की किती ह्या हा ट्रान्झॅक्शन किती रकमेचा आहे. आणि याच्यासाठी आपल्याला मॉनिटरी युनिट वापरावं लागतं. मॉनिटरी युनिट म्हणजे काय, की जसं आपण भारतात आहे, तर भारतामध्ये मॉनिटरी युनिट कोणता आहे, रुपया आहे. भारताच्या बाहेर इतर देशामध्ये कुठे गेला तर तिथलं जे काही चलन आहे ते मॉनिटरी युनिट आपण अकाउंटिंगसाठी किंवा मेजरमेंटसाठी वापरतो. त्या ट्रान्झॅक्शन मध्ये नेमका किती रकमेचा व्यवहार झाला हे ठरवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. त्याच्यानंतर मग आपण काय करतो की एक वेळ आपण कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे हे आयडेंटिफाय केलं, त्याच्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन केलं. तर एक वेळ आपण जे ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय केले आणि त्याचं मेजरमेंट केलं म्हणजे त्या ट्रान्झॅक्शनची इन टर्म्स ऑफ मॉनिटरी व्हॅल्यू, इन टर्म्स ऑफ मॉनिटरी युनिट आपण व्हॅल्यू डिसाईड केली किंवा व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, तर त्याच्यानंतर मग आपण रेकॉर्डिंग करतो म्हणजे काय, त्याची जर्नल एंट्री करतो. ओके, आणि एक वेळ रेकॉर्डिंग केल्यानंतर जर्नल एंट्री केल्यानंतर ते जर्नल एंट्रीज, ज्या काही जर्नल एंट्री असतात त्या जर्नल एंट्रीचं आपण क्लासिफिकेशन करतो. म्हणजेच काय करतो की जे एकसारख्या नेचरचे जे काही ट्रान्झॅक्शन्स असतात ते सगळे एका अकाउंट किंवा एक अकाउंटिंग हेडच्या खाली आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच आपण ते सगळे ट्रान्झॅक्शन याचं लेजर पोस्टिंग करतो. कॅशच्या रिलेटेड जे काही ट्रान्झॅक्शन असतील ते सर्व कॅश अकाउंटच्या अंडर घेतो. परचेसच्या रिलेटेड जे काही सर्व ट्रान्झॅक्शन असतात ते सर्व ट्रान्झॅक्शन आपण परचेस अकाउंट खाली घेतो. सेल्सचे रिलेटेड जे काही ट्रान्झॅक्शन असतात ते सेलच्या अकाउंट खाली घेतो. अशा पद्धतीने आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो. म्हणजेच काय करतो, तर लेजर पोस्टिंग करतो. लेजर पोस्टिंग केल्यानंतर ऍट द एंड ऑफ फायनान्शियल इयर और सर्टन पिरियड, म्हणजे काही ऑर्गनायझेशनच्या बाबतीत मध्ये फायनान्शियल इयर संपल्यानंतर आपण काय करतो की ट्रायल बॅलन्स तयार करतो. म्हणजेच काय करतो, तर सगळ्या जे काही लेजर अकाउंट्स असतील त्याचा बॅलन्स आपण एक्स्ट्रॅक्ट करतो आणि त्याच्यापासून ट्रायल बॅलन्स तयार करतो. म्हणजेच काय करतो, आपण समराइज करतो. आणि हे समराइज केल्यानंतर आता इथं दोन गोष्टी होऊ शकतात की प्रत्येक ऑर्गनायझेशन किंवा प्रत्येक कंपनी ऍट द एंड ऑफ इयर ही समरायझेशनची प्रोसेस करेल असं काही नाही. काही व्यवसायांना किंवा काही
कंपन्या असतील, काही कंपन्या म्हणण्यापेक्षा मोस्टली कंपन्यांच्या बाबतीमध्ये या प्रकारचं समरायझेशन प्रत्येक तिमाहीला होतं. कारण ते प्रत्येक तिमाहीला आपला रिझल्ट डिक्लेअर करतात. त्यामुळं सर्टन इंटरव्हल प्रत्येक ठराविक काळानंतर या प्रकारच्या ट्रान्झॅक्शनचं समरायझेशन केलं जातं किंवा समराईज केले जातात आणि समराईज केल्यानंतर त्याचं ॲनलाइज केले जातात आणि इंटरप्रिट केले जातात. ॲनलाइज करणं, इंटरप्रिट करणं म्हणजे काय? तर ह्या ट्रायल बॅलन्सवरून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो, बॅलन्स शीट तयार करतो, कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करतो. यासारखे महत्त्वाचे जे काही फायनान्शियल स्टेटमेंट असतात, ते फायनान्शियल स्टेटमेंट आपण तयार करतो आणि ते फायनान्शियल स्टेटमेंट वरून आपल्याला काही रिझल्ट त्याच्यापासून काढता येतात. जसं आपल्याला अगदी सोप्या सरळ भाषेत सांगायचं झालं, तर व्यवसायामध्ये आपण ज्या पिरियडचं हे फायनान्शियल स्टेटमेंट तयार केलं आहे, त्या काळामध्ये आपल्याला व्यवसायाला प्रॉफिट झाला की लॉस झाला, हे आपल्याला त्या फायनान्शियल स्टेटमेंटवरून कळू शकतं. व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे, हे आपल्याला बॅलन्स शीट बघितल्यानंतर कळू शकतं. या प्रकारचं ॲनलाइज किंवा इंटरप्रिटेशन आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंटचा वापर करून पुढच्याच टप्प्यामध्ये करावं लागतं. म्हणजे ट्रायल बॅलन्स तयार केल्यानंतर पुढे आपण त्याच्यापासून फायनान्शियल स्टेटमेंट तयार करतो. म्हणजेच काय तयार करतो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो, बॅलन्स शीट तयार करतो आणि त्याच्यापासून आवश्यक असलेल्या गोष्टीचा रिझल्ट रिझल्ट म्हणतो किंवा त्याच्यातून काही मिनिंगफुल इन्फॉर्मेशन आपण जनरेट करतो आणि त्या मिनिंगफुल इन्फॉर्मेशनचं आपण इंटरप्रिटेशन करू शकतो किंवा ते मांडणी करू शकतो. आणि हे जे रिझल्ट येतात किंवा हे जे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत, हे आपण जे काही मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे जे लोक अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचा वापर करतात, त्यांच्यासाठी ते उपलब्ध करून दिले जातात. म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये हे जे काही फायनान्शियल स्टेटमेंट आहेत, त्याचं कम्युनिकेशन केलं जातं किंवा ही माहिती अकाउंटिंग इन्फॉर्मेशन इंटरेस्टेड पार्टीजना किंवा स्टेक होल्डर्सना उपलब्ध करून देण्याचं काम केलं जातं. थोडक्यात मी ही अकाउंटिंग प्रोसेस तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचं हे जे हा व्हिडिओ आहे इथंच थांबूया. थँक यू.